औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर आंदोलकांना अडवलं. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आहे. सध्या एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आलेत. औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे, त्यामुळे संरक्षण देणं राज्य सरकारला दुर्दैवानं क्रमप्राप्त आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. पुरातत्व खाता विभागाकडून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी झालेली आहे. एकीकडे कबर हटवण्याची मागणी सुरू असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी ही पाहणी केली. औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी या मागणीसाठी नागपूरमध्ये देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शनं झाली. नांदेडमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलानं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत कबर हटवण्याची मागणी केली. अहिल्यानगर जिल्ह्यात जिथं औरंगजेबाला मृत्यूनंतर शेवटची आंघोळ घालण्यात आली, तिथला चौथरा देखील काढून टाका, विश्व हिंदू परिषदेनं ही मागणी केली. भारताला हिंदू राष्ट्र करा, औरंगजेबाची कबर हटवा. तेलंगणातले भाजप आमदार टी राजा सिंग यांनी पुण्यात मागणी केली आहे. संभाजीराजांचा छळ केला हा इतिहास सांगायची गरज नाही. छावा बघून सगळ्यांना वाटतंय औरंगजेबाची कबर कशाला हवी. टी राजा यांची ही प्रतिक्रिया आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर आलेला आहे. कबरीपेक्षा राज्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते ते ओळखा, असा सल्ला आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदुत्ववाद्यांना दिलाय. कबर म्हणजे शिवराय संभाजीराजांनी लढा दिल्याचा पुरावा असल्याचं मिटकरींची प्रतिक्रिया आहे. रोज तेच बोललं जातं, एकदाची काय ते औरंगजेबाची कबर उखडा. जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलंय. औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले. आव्हाडांनी हे पुन्हा विधान केलंय. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून शिवसेनेतही दुमत पाहायला मिळते. कबर राहिली तरी चालेल, पण त्यावर खर्च करून बडेजाव नको. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी वक्तव्य केलंय. तर प्रताप जाधवांच्या मताला खासदार नरेश म्हस्केंनी विरोध केलाय. औरंगजेबाचं थडगं नष्ट करण्याचं त्यांनी वक्तव्य केलंय. फडणवीस औरंगजेबांसारखेच क्रूर मी काहीही चुकीचं बोललो नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या या वक्तव्यावर ठाम आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची औरंगजेबाशी केलेल्या तुलनेचे विधान परिषदेतही पडसाद उमटले. सपकाळांवर गुन्हा दाखल करून कारवाई करायची दरेकरांनी मागणी केली. कोल्हापूर न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. जामीन अर्जावर उद्या निर्णय होईल. कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करणार, वकिलांनी माहिती दिली आहे. तर कोरटकरचा फोन हॅक झाला नसल्याचा पोलिसांनी दावा केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. खोडकेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा. चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले आहेत. ब्रह्मदेव आला तरी सरकारला धक्का लागणार नाही. नाना पटोले यांच्या ऑफरवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. 5 वर्ष सरकार स्थिर असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र दुरुस्ती करणार. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. कालबाह्य ठरलेल्या योजना बंद कराव्या लागतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत हे उत्तर दिलं. शिवभोजन आनंदाचा शिधा योजनेसंदर्भात अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या सर्व आमदारांना जेवणाचं निमंत्रण गेलेलं आहे. फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या आमदारांचं सामूहिक भोजन होणार आहे. 100 दिवसात 1 विकेट गेली. 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार. पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी दावा केला. मात्र नेमका रोख कुणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिमंडळातील आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार. याकरता भाजपमधील लोक आम्हाला हत्यारं पुरवतायत. सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांचा आणखी एक खळबळजनक दावा. मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाचे 2,65,00,000 रुपये हडपले. माजी आमदार अनिल गोटेंनी आरोप केलाय. रावल कुटुंबियांनी त्यांची शेतजमीन शेवाळी धरणात जाणार असल्याचा खोटा अर्ज करत शासनाला फसवलं, असा आरोप गोटेंनी केला. माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला जातोय. जयकुमार रावल आणि धुळे पालिकेचा भ्रष्टाचार समोर आणल्यानं अशा प्रकारे आपल्यावरती आरोप होऊ शकतो किंवा हल्ला होऊ शकतो, असा अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केला आहे. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी मनसे सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी हजर राहणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शिर्डीतील शेतकऱ्यांचा माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट इशारा दिला आहे. सोलापूर महापालिकेतील कारभार पारदर्शक करण्यासाठी आयुक्त सचिन ओंबासे ॲक्शन मोडवर गेलेत. कामात दिरंगाई, अडवणूक आणि पैशाची मागणी होत असल्यास ईमेल करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. भिवंडीतील मराठेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती करण्यात आली. शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदन परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी आदरांजली वाहिली. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राज ठाकरेंच्या हस्ते पुष्पांजली करण्यात आली. शिवाजी महाराजांवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते. माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. शिमगोत्सव साजरा करून निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात त्यामुळे विघ्न आलंय. सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणारे. अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तो आंदोलन करणारे. याबाबत पोलीस अधीक्षकांनाही त्यानं निवेदन दिलं आहे. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून बनसोडेला दोरी आणि वायरनं मारहाण झाली होती. भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचारी यांची वाल्मिक कराडशी जवळीक होती असा आरोप तृप्ती देसाईंनी केला होता. या प्रकरणात त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून पुरावे सादर केले. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी जळगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भीक मागो आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शासनाच्या शेतकरी धोरणामुळे नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय. शेतमाल फेकत शेतकरी आक्रमक झाले. अमरनाथमध्ये भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोची 2 मोटरसायकल आणि रुग्णवाहिकेला धडक बसली. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रायगडमध्ये श्रीवर्धन आगाराच्या एसटीतून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली. खिडक्यातून उड्या मारत प्रवाशांनी आपले जीव वाचवले. वाशिम नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या वॉल्वमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. हिंगोली नाका परिसरात यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली होती. गोडाऊनमधील मालाचं यामुळे मोठं नुकसान झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. कळंब तालुक्याच्या देवळाली गावातली घटना आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. शिर्डी विमानतळावर 3 बछड्यांचं मादी बिबट्याचं सध्या वास्तव्य पाहायला मिळतं. रनवेच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या राहत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देवगड हापूस आंबा आता स्कॅन मशीननं स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे 100% साका नसलेला देवगड हापूस आंबा खवय्यांना चाखता येणार आहे. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला बसणार कात्री. गुहागर नगरपंचायतीकडून पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारलं जाणार आहे. कोर्टाने सहिष्णू राहायला पाहिजे. विकिपीडिया ANI खटल्यात सुप्रीम कोर्टानं निरीक्षण हे दिलेलं आहे. दिल्ली हायकोर्टाच्या विकिपीडिया विरोधी निर्णयाशी सुप्रीम कोर्ट असहमत आहे. राम मंदिर ट्रस्टनं 5 वर्षात 400 कोटींचा कर भरलाय अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली आहे. माता वैष्णोदेवीला भाविकांचं भरभरून दान पाहायला मिळते. वर्षभरात 171 कोटींची देणगी जमा झाली. सोन्याच्या दानातही 9 किलोनं वाढ पाहायला मिळाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.